आणि तिथून उडून हा पोपट जाऊन बसला भगवान श्रीकृष्ण गोपांबरोबर आणि गायीवर जिथे बसले होते तिथे, आणि त्याचाही आशीर्वाद त्याला मिळाला. त्याने सुद्धा आपल्या मुखारविंडातला विडा दिला. आता या पोपटाला दोघांकडनंही प्रसाद प्राप्त आहे, दोघांचंही वरदान प्राप्त आहे. आता पोपट निर्भय झाला. जेव्हा राष्ट्रपती तुमचे असतात तेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजची भीती असते का? किसी के डर की कोई बात ही नहीं. जेव्हा जगन्नायक परमात्मा तुमचा पिता आहे हे तुम्हाला हृदयात निश्चित ज्ञान होते तेव्हा तुम्हाला जगापासून भ्यायचं असते का? जेव्हा आई माझ्या पाठीशी आहे हे पाहिल्यावर मुलगा बागेमध्ये नेला तरी मनसोक्त खेळतो का नाही? तुमचा अनुभव रोजचा, तुमचं लहान बाळ तुम्ही बागेत नेलं खेळायला आणि त्याला हे माहिती आहे माझी आई आहे, आईकडे पाच जातो खेळत जातो, आईकडे पाच जातो खेळत, मला मनसोक्त खेळतो का नाही? पण माझी आई नाही हे लक्षात आलं तर तो काय म्हणतो? माझी आई कुठे गेली, होतं का नाही? आईला केंद्र ठेवून तो बाळ निर्भय आहे. असंच ईश्वराला केंद्र ठेवून जीव निर्भय आहे. ईश्वर आहे हे ज्याला मान्य आहे त्याला जगतामध्ये कशाचं भय नाही, तो निर्भय आहे. त्याला ईश्वरच मान्य नाही त्या शिंच्यांना काही सत्कर्म केलं तरी सुद्धा गटाऱ्यात गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कळले की नाही कळले? हे भागवत आहे, यावर आधारित सगळ्या कथा आहेत. झालं मग काय? कृष्ण प्राप्ती झाली, राधा प्राप्ती झाली, पोपट उडाला, महादेव त्याच्या मागे फिरूनच राहिले. त्रिशूल कहा गया कहा गया. ते पोपट उडत 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 शेवटी व्यासांच्या आश्रमापर्यंत आले. व्यासांनी पाहिलं महादेव आले त्रिशूळ घेऊन. काय भानगड देवा, कसे काय? अरे त्रिशूळ घेऊन कोणाला मारायला निघाले? कोणता राक्षस भेटला? अरे व्यास, राक्षस नाही भेटला, तू दिलेलं भागवत बायकोला सांगत होतो ते पोपटाने ऐकलं. बरं मग? अरे तुला माहिती आहे ना भागवत ऐकलं की अमर होतं? मला माहिती आहे. आता पोपटाने ऐकलं ना. बरं मग अटळा मला मारून टाकायचा. प्रभू ऐकलं ना भागवत, आता तुमच्या मारण्याने मरल का? अमराला तुम्ही काय मारू शकाल? अमराला तर देवही मारू नाही शकत. मग तुमच्या त्रिशूळाने मरेल का? अरे अरे व्यास, हे मी विसरूनच गेलो की तो मरू नाही शकत. मग आता म्हणे त्याच्याजवळ भागवत आहे. म्हणे प्रभू हे त्रिशूळ घेऊन फिरण्यापेक्षा आपलं तेज घेऊन फिरा ना, आपली कृपा घेऊन फिरा. आणि म्हणून भगवान महादेवाने आपला तेजाचा लोळ त्या पोपटाच्या बरोबर प्रविष्ट केला आणि महादेवाच्या भयाचा तो पोपट घरामध्ये जी अरणी मंथा होती, पूर्वीच्या काळामध्ये अरणी मंथा असे म्हणजे अग्नी काढाय करता, त्या अरणी मंथेमध्ये तो पोपट प्रविष्ट झाला. त्याच्याबरोबर महादेवाचं तेजही प्रविष्ट झालं आणि त्या महादेवाच्या तेजाने तो पोपट आवृत्त झाला. 12 वर्ष तिथेच राहिला. व्यास म्हणतात बाळ जन्माला ये, बाळ जन्माला ये, बाळ जन्माला ये. अरे किती वाट पाहायला लावतो. महादेव पोपटाच्या आत्म्यामध्ये प्रविष्ट झाले. मी नाही जन्माला येत, कृष्णाकडनं विष्णू माया मला स्पर्श करणार नाही असं अभिवचन नामा घेऊन ये. व्यासांनी अभिवचन नामा आणला. 12 वर्षांनी त्या अरणीमधनं ते बाळ प्रगट झाले. बोलिये शुक महाराज की. बिना बायकोचं अरणी मंथेमधनं साक्षात अग्नीचं रूप महादेवाचा अवतार शुक महाराज हे त्या अरणी मंथेतनं प्रगट झाले. वय जन्माला आले, अजून मौंज नाही झाली, लंगोट पण नाही बांधली कोणी त्यांना. आईच कुठे? लंगोट बांधायला आई पाहिजे, लंगोटच नाही बांधली, नंगेच आहे. आणि तसेच संन्यास घ्यायला निघाले. 12 वर्ष ज्याला जन्माला यावे म्हणून एवढा उद्योग केला ते पूर्व संन्यास घ्यायला निघाला. तर महादेवच तो, त्याला काय जगाचं घेणं देणं, तो त्याला संन्यास घ्यायला आणि मुळातच संन्यासी येतो निघाला.
व्यास म्हणे पोरगो चाललो, एवढ्या मेहनतीने तयार केला, आता पोरगो पळालं, लावले व्यास धावले त्याच्या मागे. आपल्या शिष्यांना म्हणे रे धावा 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 धावा. कुठे धावा, ते चाललो पुढे. देहभान नाही शुक महाराजांना, परमहंस अवस्था. आणि व्यास व्यास हाक मारतात, एक पुत्र, त्या नावच नाही ठेवलं ना अजून. हाक हाक मारत, हे पुत्र हे पुत्र हे पुत्र हे पुत्र हे पुत्र. शेवटी ज्या जंगलामधनं शुक महाराज चालले होते त्या जंगलातल्या वृक्षांना दया आली आणि वृक्षांनी व्यासांना सांगायला सुरुवात केली, हे व्यास, हा शुक आणि आम्ही, आमचे हृदय एकरूप झालेली आहेत आणि म्हणून त्याच्या हृदयातला आम्ही बोलतो. व्यासांच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू तयार झाले. जागच्या जागीच उभे राहिले, काही करू नाही शकत. हे पाहिल्यानंतर आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं, ज्या कामाकरता याला आपण जन्माला घातलाय ते भागवत घेऊन भागवताचे श्लोक म्हणत तुम्ही पुढे धावा. आणि जसे भागवताचे श्लोक कानावर पडले त्याबरोबर शुक महाराज जागीच थांबले. विचारलं, कोणी लिहिलं? कोण आहे हा कृष्ण? इतका सुंदर आहे, याचं मला स्वरूप बघायचं आहे. हा कसा दिसतो? बिभ्रस्वेणुर्जठरपटयो श्रोत्रवेत्रे शृंगे. हा 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 हा, असा मुरली वादन करणारा परमात्मा, इतका सुंदर. थांब थांब थांब, अरे ए थांब, ए मनुष्य, ए जीव थांब, मला ऐकव, मला ऐकव, मला हे ऐकायचं आहे. हा कोण देव आहे रे? आणि हा कृष्ण आहे. काय हा इतका खरंच सुंदर आहे का रे? हो. हे कुठे आहे रे लिहिलं? म्हणे भागवतात लिहिलं. हे भागवत कोणाजवळ आहे रे? म्हणजे आमच्या व्यासांजवळ आहे. मग चल मला घेऊन. आणि संन्यास घ्यायला निघालेले शुक महाराज परत फिरले, व्यासांच्या जवळ येऊन बसले आणि व्यासांनी पुन्हा पुन्हा ते श्रीमद भागवत शुक महाराजांना शिकवलं, अर्पण केलं. हा शुक महाराजांचा जन्मोत्सव. पुढे सूत म्हणतात, शौनका, हे शुक महाराज जन्मले, महादेवाचे अवतार, व्यासांचे पुत्र. आणि इकडे हे सांगितल्याबरोबर त्यांना हे भागवत शिकवलं आणि हे भागवत अत्यंत कल्याणकारी आहे अशा प्रकारचा सिद्धांत या ठिकाणी त्यांना ऐकवलं. पुढे यानंतर नारदांनी आपलं पूर्वचरित्र सांगितलं. भागवत जसं सांगितलं तसं भागवत सांगताना भागवताच्या महात्म्यात आपलं पूर्वचरित्र सांगितलं. मी पूर्वी दासीपुत्र होतो, मला माहित नाही माझा बाप कोण आहे. माझ्या आईला पण सांगता नाही आलं माझा बाप कोण आहे. दासीचा मुलगा ना मी. पण मी ज्यांच्या घरी होतो त्या तो ब्राह्मण दयाळू होता. आम्ही दोघं त्या ब्राह्मणाच्या आश्रयाला होतो. चातुर्मासात काही ब्राह्मण तिथे अनुष्ठानाला आले आणि जाता जाता एका संतांनी माझ्यावर कृपा केली आणि मला एक मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र दिला आणि सांगितलं, बाळ या मंत्राचा जप करत. मी त्या मंत्राचा जप करत होतो. आता जग मला नकोसं वाटायला लागलं. परमात्म्याने कृपा केली, माझ्या आईला साप चावला, माझी आई मेली. ब्राह्मणाने मला वनात जायचा आशीर्वाद दिला. मी वनात गेलो, अनुष्ठान करत राहिलो. ज्या झाडाखाली बसलो होतो ते वडाचं झाड सुकून गेलं आणि खाली त्याच्या वाळलेल्या फांद्या तुटून कडकडाट पडू लागल्या. त्या लाकडाला घर्षणामधनं अग्नी जन्माला आला. ते लाकूड पूर्ण जळून गेलं, झाड जळालं आणि त्याच्यामध्ये मी जळून भस्मसात झालो. आणि नंतर ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून माझा जन्म झाला. आणि मी आज नारद तुझ्या पुढे उभा आहे. भगवान श्री हरीच्या कृपेचा परिणाम मी आज तुझ्या समोर उभा आहे. व्यासांनी नारदाला नमस्कार केला. नारद निघून गेले आणि मग नंतर प्रश्न विचारला शौनकानी, सुता, हे भागवत शुकाच्या तोंडातलं जगाच्या समोर कसं आणि कधी आलं ते मला सांग. सांगितलं, महाभारत युद्ध झालं. त्या युद्धामध्ये धौम्य ऋषींनी सगळ्या कौरव पांडवांच्या मेलेल्यांचं पिंडदान करवलं.
आणि जेव्हा सगळं पिंडदान आटोपलं असं सांगितलं त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले, नाही, पूर्ण पिंडदान नाही झालं धौम्य मुने, एक पिंड अजून राहिला. म्हणे कोण? म्हणे ज्येष्ठ पांडव कर्ण. आणि त्यावेळेला पांडवांना कळलं की कर्ण आपला भाऊ होता. घळघळा रडू लागली आणि शेवटी पिंडदान केलं. पण आता धृतराष्ट्राच्या मनाने घेतलं की मी मोठा नाही, माझ्यापेक्षा मोठा कर्ण होता आणि राज्याचा मालक आम्ही मारून टाकला. वाईट वाटलं आणि म्हणून ते काही केल्या राज्यकारभार करायला तयार होईना. परिस्थिती बदलत गेली. भगवान श्रीकृष्णाने लाख वेळा सांगून पाहिलं, जमलं नाही. भगवान श्रीकृष्णाला वाटलं युद्ध तर जिंकलं, पण अजून आपण धर्मराज युधिष्ठिराला राज्याधिकारी म्हणून सक्षम नाही करू शकलो, तिथपर्यंत सगळं खोटं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला थांबलं पाहिजे इथे, मग ते थांबून राहिले. आणि अचानक महाअस्त्र उत्तरेच्या गर्भावर येऊन पडलं. उत्तरा धावत धावत आली, कृष्णाचे पाय पकडले. पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते, नान्यम त्वदभयं पश्ये यत्र मृत्यु परस्परम, अभिद्रवति मामीश शरस्तप्तः यशो विभो, कामं दहतु मां नाथ मामे गर्भो निपात्यताम्. सूत उवाच उपधार्य वचस्तस्या भगवान् भक्तवत्सलः, अपाण्डवमिदं कर्तुं द्रोणेरस्रामबुध्यत. तर्ह्येवाथ मुनिश्रेष्ठ पाण्डवः पञ्चसायकान् आत्मनोभिमुखान् दीप्तानालक्ष्यास्त्राण्युपादुः. व्यसनं वीक्ष्य तत्तेषा मनन्य विषयात्मनां सुदर्शनेन स्वास्त्रेण स्वानां रक्ष्यां व्यदात् विभुः. अन्तस्तस्सर्वभूतानामात्मा योगेश्वरो हरिः, स्वमायया वृणोत गर्भवैराग्या कुरुतन्तवे. आद्यप्यस्त्रं ब्रह्मशिरस्त्वमोघं चाप्रतिक्रियां वैष्णवं तेज आसाद्य समशाम्य भृगुर्दुवहं. मामं स्था एतदाश्चर्यं सर्वाश्चर्यमयेत्युतेय इदं मायया देव्या सृजत्यवति हन्त्यजः. ब्रह्मतेजो विनिर्मुक्ते रात्मजैः सह कृष्णया, प्रयाणाभिमुखं कृष्णमिदमाह पृथासती. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने उत्तरेच्या गर्भामध्ये 7 महिने प्रविष्ट होते. आता द्वारकेला निघू. धर्मराज माझा ऐकत नाही आणि म्हणून कुंतीला भेटायला गेले. कुंतीने भगवान श्रीकृष्णाला तो ओळखला. काय सांगावं, 7 दिवसात नाही होत हे भागवत. एकेकाचा नुसती स्तुती जरी विचारात घेतली तरी सुद्धा अद्भुत ज्ञानाने भरलेली अशी अमृताचे प्रत्येक स्तुती कुंभ आहे. कुंती काय म्हणते? नमस्ते पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृते परम, अलक्ष्यं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितं. आज वेदांताचे सगळे एक एक श्लोक सूत्र आहेत. नमस्ते पुरुषं त्वं आद्यम ईश्वरं प्रकृते परम, अलक्ष्यं सर्वभूतानां अंतर्बहिर अवस्थितं. कुंतीने आता कृष्ण ओळखला. भावाचा पोरगा नाही आहे, वसुदेव पुत्र नाही आहे कृष्ण. समस्त जीवांच्या आत बाहेर एक रसरूप स्थित असणाऱ्या आणि इंद्रिय किंवा वृत्ती ज्याला बघू शकत नाही असा प्रकृतीच्या पलीकडे असणारा हे आदिपुरुष परमेश्वर श्रीकृष्णा, मी तुला नमस्कार करते. एकदा जीवाला सत्य ओळखायची कला आली की जीव महापुरुष बनल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात ज्ञान. ज्ञान 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 का कशाला चाटायचं? ज्ञान हे पुस्तकी नसतं. पुस्तकामध्ये संग्रह असतो, माहितीपट. ज्ञान कशाला म्हणतात? सत्य ओळखण्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे सत्य. यजमान बसलाय, मी समोर बसलोय.
माझी नजर टाकल्यावर मला यजमान ओळखवायला आणि मला हे कळलं की या जन्मी याच्या शरीरामध्ये काय काय मसाला आहे, बरा काय, वाईट काय, चांगला काय, याचं मागच्या जन्मीचं पुण्य काय, या जन्मीचं पुण्य काय, या जन्मीचं पाप काय, मागच्या जन्मीचं पाप काय, याच्या सुखाचं कारण काय, याच्या दुःखाचं कारण काय, याच्या प्रगतीला अवरुद्ध होण्याचं कारण काय, हा खूप मोठा माणूस बनण्याचं कारण काय. मला जर याला बघितल्याबरोबर याचे सगळं पंचांग माझ्या समोर खुललं तर काय होईल? काय होईल? त्याची जी अडचण आहे ती दुरुस्त करता येईल. त्याचा जो अप्रामाणिकपणा आहे त्याला दंड देता येईल आणि त्याच्यातला जो प्रामाणिकपणा आहे त्याची वाढ करता येईल. आणि मला जर त्याच्यामधल्या, कारण एका माणसाचं शरीर 2 वस्तूंनी बनलेलं आहे. नीट लक्ष देऊन ऐका भैया, तुम्हारे एक कान से वो कान निकल गया तो फिर मैं जिम्मेवार नहीं. माणसाचं शरीर 2 वस्तूचं बनलं आहे, एक आत्मा आणि एक त्याचे कर्म. काय बनलं? आत्मा आणि कर्म. तुमचा जो आत्मा आहे तो परमात्म्याचा अंश आहे, परमात्म्याचं शरीर आहे. आणि हे जे तुमचं जे दिसते चमडा, हड्डी, मांस, हे सगळे तुमचे कर्माचा परिणाम. कर्म वेगळं आणि आत्मा वेगळा असा ज्याला करता येतो त्याला परमहंस असे म्हणतात. परमहंस कोण? गजानन महाराज परमहंस आहेत. म्हणजे काय? त्याने माणसावर नजर टाकल्यावर त्याला त्याचा आत्मा वेगळा आणि कर्माचा पुतळा जे हाडमासाचं शरीर ते वेगळं, असं वेगळं वेगळं पाहता आलं पाहिजे. आणि दोघांमध्ये त्या आत्म्याचा उद्धार करण्याकरता या कर्माच्या शरीराचा दुरुपयोग तर होत नाही ना, आणि होत असेल तर ते कर्म सुधरवून त्याला दिले पाहिजे. हे संतांचं कार्य आहे. आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे साक्षात विशुद्ध आत्मा असतात आणि देह नसतात त्यांच्यावर जग प्रेम करते. जेव्हा जीव आपल्या स्वतःवर खूप प्रेम करतो का नाही करत? तुम्ही सगळे आपल्या स्वतःवर प्रेम करता का नाही करत? नवऱ्यावर प्रेम करता का नाही याला प्रश्नचिन्ह आहे. ते पार्शल आहे. पार्शल म्हणजे मे बी ऑर मे नॉट बी, गॅरंटी नाही. का बरं? कारण तसं असतं तर त्यांचा प्राण सुटल्याबरोबर आपला पण प्राण सुटून गेला असता. तेरे बिना रहा जाएगा, सुटून गेला असता प्राण. सुटला का? म्हणजेच काही पक्क नाही आहे, समथिंग कच्चा. म्हणजे आपलं एकमेकावर प्रेम आहे का नाही याला शंका आहे, पण आपलं आपल्यावर प्रेम आहे का नाही? आहे. प्रत्येक जीवाचं आपल्यावर प्रेम आहे, म्हणजेच आपल्या आत्म्यावर प्रेम आहे. आणि आपला आत्मा हा परमेश्वर आहे म्हणून परमेश्वरावर प्रेम आहे. म्हणून आमचा हिंदू धर्म सांगतो की प्रत्येक जीव ईश्वरावर प्रेम करतो, कारण की तो आपल्या आत्म्यावर प्रेम करतो, कारण की तो आपल्या स्वतःवर प्रेम करतो. आणि म्हणून माझ्या देशातला प्रत्येक नागरिक हा आस्तिक आहे. हिंदुस्थानामध्ये नास्तिक जीव पैदाच होऊ शकत नाही, असूच शकत नाही. या मातीचा धर्म आहे, या मातीमध्ये नास्तिकता पैदाच नाही होऊ शकत. कारण प्रत्येक जीव आपल्या स्वतःवर प्रेम करतो. मग आता राहिला प्रश्न त्याच्या कर्माचा. हे शरीर कर्माचं बनलं आहे. या कर्माच्या चक्रव्यूहातनं ह्या आत्म्याला सोडवणे हे अध्यात्माचं कार्य आहे. हे परमार्थ. परमार्थ काय आहे? तुमचे जे कर्म आहे, कर्माचा रांधा, कर्माचा चक्कर, कर्माचा चक्रव्यूह, याच्यातनं बंदिस्त बनलेला आत्मा बाहेर काढणे, मोकळा करून देणे. आत्म्याला कर्माच्या चक्रव्यूहातनं मुक्त करणे म्हणजे अध्यात्म, म्हणजे परमार्थ. आता कसा कराल? संत त्याचे कर्म आणि कर्म प्रारब्ध वेगळे वेगळे करतात आणि शेवटी त्याचे कर्म जे आहेत ते निष्कर्म करतात. आपल्याकडे काय करतो? जर समजा आपल्याला विद्युत प्रवाह खंडित करायचा असेल तर आपण काय करतो? त्याला न्यूट्रल करतो. आपण अर्थिंग लावतो, न्यूट्रल करतो, करंट नाही लागत.
त्याप्रमाणे संत तुमचे कर्म जे आहे, ज्याचं कर्माचं फळ, कर्म केले की कर्माचं फळ मिळणारच. संत काय करतात? कर्माला निष्कर्म करतात. कर्माला काय करतात? निष्कर्म करतात. निष्कर्म म्हणजे प्रभावहीन, पॉवरहीन, पॉवरलेस. त्याच्यामध्ये कर्मभोग जे आहेत लटकलेले ते कर्मभोग काढून घेतात आणि मग ते कर्म कोलॅप्स होतात आणि जीवाला त्यातून मोकळं करतात. हा एक मार्ग आहे. दुसरा एक मार्ग, त्याला हे सगळे कर्माचं जे गाठोड आहे, हे स्वतःच्या उरावर घेतल्यामुळे जे कष्ट आहे, प्रत्येक माणसाच्या डोक्यावर आपापल्या कर्माच्या वासनेचं ओझं आहे का नाहीये? म्हणूनच आपल्याला बालपण, तरुणपण, म्हातारपण नावाच्या 3 व्यथा आहेत. आदिदैविक, आदी भौतिक आणि आध्यात्मिक 3 प्रकारचे शूळ आहे, 3 प्रकारचे ताप आहे. त्यामुळे मग संत काय करतात? तुमचं सगळं कर्माचा ओझा भगवंताच्या चरणावर अर्पण करून देतात. ज्या वैलेजात जीवाला आपल्या कर्मावर फार प्रेम आहे, कारण ते त्याचं स्वकष्टात जीत आहे. तो कर्म सोडायला तयार नाही. तो कर्म सोडायला तयार नाही. संत सांगतात तुझं कर्म काढू दे, देवाच्या पायावर वाहून टाकू, म्हणजे तू मुक्त झाला. ओझं सोड, डोक्याचं काढायला तयार नाही. मग 2 मार्ग शिल्लक राहतात. या तर ते कर्म न्यूट्रल करून टाकणे, निष्क्रिय करून टाकणे, त्याचा फ्यूज उडवून टाकणे, याला ज्ञान म्हणतात. मग जिथे कर्म निष्कर्म नाही होत आहे तिथे संत काय करतात? त्याचं कर्म आपल्या ताब्यात नाही. शिष्याने दिलं तर कर्मफल घेतात. आणि म्हणून गुरुला धर्मशास्त्रामध्ये पाप खाणारा देव असं नाव आहे. गुरु या शब्दाची काय व्याख्या आहे? काय व्याख्या आहे? गुरु म्हणजे कोण? कोणाला गुरु म्हणायचं? पाप खाणारा देव. शोषणम पाप पंकस्य दीपनम ज्ञान तेजसाम गुरोर विश्वेश्वरम साक्षात तारकम ब्रह्म निश्चितम. पाप खाणारो ब्रह्म म्हणजे गुरु. आणि म्हणून गुरु हा देवापेक्षा मोठा असतो. देव पाप नाही खात आणि गुरु पाप खाऊन तुम्हाला देवाला मिळवून देतो. कारण तुमचं पाप तुम्हाला देवाला मिळवता येत नाही. जिथपर्यंत तुमच्याजवळ पाप आहे तिथपर्यंत तुम्हाला देव मिळणे नाही. गुरु तुमचा पाप खाऊन टाकतो आणि तुम्हाला देवामध्ये मिळवून टाकतो. हे गुरु मार्ग आहे. आणि एक तिसरा मार्ग आहे. तुमचं पाप, तुमचे कर्म घेऊन तो गुरु तुमच्या गळ्यात हात घालून तुमच्या पावलांनी चालत 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 देवापुढे उभा राहतो आणि तुमचे पाप किंवा तुमचं कर्म देवाच्या सन्मुख करतो. नीट लक्ष देऊन ऐका. सन्मुख तुमचं पाप केल्याबरोबर जेव्हा पाप देवाच्या समोर उभं राहतं तेव्हा देवाची अमृत नजर जेव्हा तुमच्या पापावर पडते तेव्हा तुमचं पाप रूपांतरित होतं भक्तीमध्ये. भली मोठी व्याख्या आहे ही. डोक्याच्या वरून जाईल. डोक्यात घालायचा प्रयत्न करा. डोक्यात घालायचा प्रयत्न करा. ही व्याख्या भली मोठी आहे. पाप जेव्हा परमात्म्याच्या सन्मुख होतं तेव्हा पापाचं रूपांतरण भक्तीमध्ये होतं. भक्ती म्हणजे काय? ईश्वर अभिमुख झालेलं पाप. गुरु 2 कार्य करतात. एक तर स्वतः घेतात, नाही तर त्याला उचलून देवापुढे उभं करतात. आणि म्हणून गुरु सगळ्यात महान. गुरु गोविंद दोनों खडे काढते लागू पाय बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो बताया करता. आणि मग त्यावेळेला ते पापच भक्ती बनते. आणि म्हणून भक्ती इतकी मोठी निर्भयता आहे. भक्तीमध्ये इतकी निर्भयता आहे. ज्ञानात जेवढी निर्भयता नाही तेवढी भक्तीत निर्भयता. इतकी निर्भयता की पाप्यातला पापी सुद्धा ईश्वर सन्मुख झाल्याबरोबर मोक्षाचा अधिकारी बनतो. ज्ञानामध्ये तसं नाही आहे. ज्ञानामध्ये पाप जाळावं लागतं आणि भक्तीमध्ये पाप अर्पण करावं लागतं. ज्ञानामध्ये मन मारावं लागतं, भक्तीमध्ये मन अर्पण करावं लागतं.
ज्ञानामध्ये बुद्धी ठोकावी लागते आणि भक्तीमध्ये बुद्धी अर्पण करावी लागते. हे मी नाही सांगत, भगवद्गीता 12वा अध्याय, भगवंताचं वचन. मय्या अर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे प्रिय. मया अर्पित यो मद भक्ती. मय्या अर्पित मनो बुद्धी यो मद भक्त, तो माझा भक्त समे प्रिय. मनाला आणि बुद्धीला ईश्वराला अर्पण करणे याला भक्ती असे म्हणतात. मनाने केलेलं पाप, बुद्धीने केलेलं पाप, मनाने केलेलं पुण्य, बुद्धीने केलेलं पुण्य सर्वच सर्व परमात्माच्या पायावर अर्पण करून देणे म्हणजे भक्ती. आणि एकदा तुम्ही भक्त बनले की तुमची काही जबाबदारी राहत नाही. जेव्हा तुम्ही आपलं सर्व परमात्म्याला अर्पण करून दिले म्हणजे आता यू हॅवंट एनी रिस्पॉन्सिबिलिटी, असं मी नाही म्हणत, असं भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये. ते म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो मां ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो मेरा बन गया उसकी जिम्मेवारी मैं उठाता हूँ. योगक्षेमं वहाम्यहम्. LICचं टायटल नाही बरं, हे मी सांगतोय, भगवान त्याचं योगक्षेमं वहाम्यहम्, त्याची जबाबदारी मी घेतली आहे नाही का. त्याला सांगितलं आहे तत्कुरुष्व मदर्पणम यज्जुहोषी यत् करोषी तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे काय करतोय मद अर्पणम, मला अर्पण. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की बाळा, तू कितीही जरी पाप केलं, तरी मी तुझं सगळं पाप नष्ट करून तुला पुण्य प्राप्त करून देईन. तुझं पाप मी स्वीकारीन आणि तुला त्याच्या बदल्यामध्ये पुण्य देईन. आणि म्हणून हा भगवान श्रीकृष्ण या भागवतामधला भक्तांचं कल्याण करणार आहे हे कुंतीने ओळखलं. आणि कुंती म्हणते, हे प्रभो, मी तुला ओळखला, मग आता तू मला वरदान दे. काय? विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम. मला फक्त विपत्ती दे, दुःख दे, मला कधी सुख नको. विशद संतु न शाश्वत तत्र तत्र जन्मैश्वर्य श्रुति श्रीभि वेद मानमद पुमान नैवार हत्या विद्धातुं वै ताव किंचन गोचरम नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. मन्ये मां कालमीशान मनादिनिधनं विभंसनं चरन्तं सर्वत्रं भूतानां जन्मितक्तिलिः कलिः. न वेद कश्चित् भगवन् चिकीर्षितं तवेव मानस्य नृणां विडम्बनं. न यस्य केचित् दयितोऽस्ति कर्हिते द्वेषश्च यस्मिन् विषमामतिर्नृणां. दोन वर मागितले, माझे सगळे प्रेमाचे रज्जूचे बंधन तोडून टाक. स्नेह पाशम मिमं छिंधी दृढं पांडुषु वृष्णीषु. पांडवांचे म्हणजे मी ज्या घरात लग्न होऊन गेली आहे, पांडुषु वृष्णीषु मी ज्या घरात पैदा झाली आहे, यादवांच्या कुळात, दोन्हीकडले माझे प्रेम संबंध तोडून टाक. असं कोणाला म्हणते ती? कृष्णाला म्हणते. श्री कृष्ण कृष्ण सख वृष्णप भावनिगृत राजन्य वंश दहनानपवर्गवीर्य गोविंद गोद्विज सुरारति हरावतार योगेश्वर किल गुरु भगवन नमस्ते. हे प्रभु, हे कृष्ण, तू शांतीचा सागर आहे, तुझी शक्ती पण अनंत आहे. आणि गाय, ब्राह्मण, देवता यांचे दुःख दूर करण्याकरता तू जन्माला आलेला चराचर जगद्गुरु आहे. योगेश्वर अखिल गुरु भगवान.
भगवान श्रीकृष्णाला कुंतीने नमस्कार केला आणि सगळं मर्म जाणणारी कुंती श्रीकृष्णाच्या चरणावर विराम पावते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता एक पार्ट झाला, दुसरा पार्ट झाला, आता तिसरा पार्ट म्हणजे युधिष्ठिर धर्मराज. त्याला आता सरळ केला पाहिजे, आपल्याच्याने होत नाही. कारण युधिष्ठिर धर्मराज युधिष्ठिर हा श्रीकृष्णाचा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ कोण ऐकतोय? बलरामने ऐकत आणि युधिष्ठिरने ऐकत. दोघंही मोठे आहेत, मोठेच आहेत. त्यांच्या मोठेपणा तो कसं काय सोडतील? मग शेवटी आता त्याच्यापेक्षा मोठा शोधावं लागेल. मग भगवान श्रीकृष्णाने सगळ्या पांडवांना पकडलं आणि सांगितलं, अरे तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला माहित नाही? अरे बाबा, पितामह भीष्म युद्धभूमीवर पडले, त्यांचं काही सुखदुःखाची वास्तव पुस्तक कराल की नाही? चला चला आपण जाऊ. आणि तिथे गेल्यानंतर पितामह भीष्मांचं दर्शन घेतलं. पितामह भीष्मांचं दर्शन घेतल्यानंतर पितामह भीष्मांच्या डोळ्यातनं कृष्णाला पाहिल्यावर खळखळ खळखळ अश्रुधारा सुरू झाली. श्री भीष्मवाच. आणि भीष्माने भगवान श्रीकृष्णाची स्तुती आरंभ केली. ते म्हणतात, इतिमती रूपकल्पिता वितृष्मा सत्वती भगवती सात्वत पुंगवे विभूम्नि स्वसुखमुपगते क्वचित् विहर्तुं प्रकृतिमुपयेयुषि यत् भवप्रवाह. हे कृष्ण, माझी एक कुमारी कन्या आहे आणि आता माझं मरण वेळ जवळ आलाय आणि माझ्या मुलीचं लग्न राहून गेलं. तू माझ्या मुलीशी लग्न करशील? पहिला श्लोक भीष्मस्तुती. भगवान म्हणतो, बिलकुल, तुमच्या मुलीशी लग्न करायला मला आवडेल. मग चल, तुझा हात कर, मी कन्यादान करतो. पण अरे कृष्णा, माझे हात पाय सगळेचे सगळे त्या बाणांनी भिजून टाकल्यात, मी हालचाल नाही करू शकत. आणि त्यावेळेला तुझ्या हातावर टाकायला माझं पाणी तरी कुठे आहे? असं कर, तू जरा माझ्या जवळ ये. माझ्या डोळ्यांमधनं तुला पाहिल्यानंतरचे घळघळ घळघळ अश्रुधारा वाहतायत ना, हेच तू आपल्या हातात माझ्या हाताचं पाणी समजून स्वीकार. मग भगवान श्रीकृष्ण जवळ गेले. पितामह भीष्मांच्या डोळ्यातनं घळघळ अश्रुधारा होतात. माघ महिना, त्यांचाच महिना सुरू आहे, पितामह भीष्मांचा भीष्माष्टमी. ह्या महिन्यातच भगवान भीष्माने देहत्याग केला. जवळ गेले. भगवान श्रीकृष्णाने ओंजळ केली. घळघळ घळघळ पितामह भीष्मांच्या डोळ्यातनं अश्रू जलधारा वाहू लागल्या. त्या हातात घेतले. पितामह म्हणतात, हे योगेश्वर, अनेक अनेक जन्मापासून जिला मी कलंकित नाही होऊ दिली अशी जी माझी बुद्धी, किती मती रूप कल्पिता वितृष्णा. मती माझी बुद्धी, हीच माझी कन्या. माझी विमल बुद्धी, माझी शुद्ध बुद्धी, हीच माझी कन्या. मी ब्रह्मचारी आहे, ही माझी कन्या आहे, माझी विमल बुद्धी. तुमच्या पायावर अर्पण करा, माझ्या बुद्धीचा स्वीकार करा. भगवंताने स्वीकार केला. आणि मग भगवंत म्हणतात, युधिष्ठिर ऐकत नाही हो, तर याला अक्कल द्या. आणि त्यावेळा पितामह भीष्मांनी अक्कल दिली. अक्कल दिल्यानंतर युधिष्ठिराने पितामह भीष्मांना वचन दिलं की तुमच्या सांगितलेल्या नियमानुसार मी या पृथ्वीचं पालन करीन आणि कृष्णाचं ऐकीन. मग पितामह म्हणतात, कृष्ण, माझं काम झालं, मी आता निश्चिंत आहे, मरायला मोकळा आहे. हस्तिनापूरच्या साम्राज्याला योग्य सम्राट प्राप्त झाला, सिंहासनाला आश्रय मिळाला आणि तुझ्यासारखा आश्रय असला आता मला चिंता नाही. आता माझी इतकी इच्छा आहे की आता मला जायची परवानगी द्या. आणि त्यावेळेला तमीम महजम शरीर भाजाम रजिरदिदिष्टितमात्मकल्पितानां प्रतिदृशमिव नैकदार्थमेकम्
समधिगतोऽस्मि विधूत भेदमोहः। शरण गेले, हे प्रभो मला भेद रहित करून आपल्यामध्ये विलीन करून द्या. पितामह भीष्मांची विनंती. समधिगतोऽस्मि विधूत भेदमोहा, मला आपल्या विलीन करून. सूत महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यातनं ही विनंती ऐकून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. आहा, महावैष्णवांमध्ये पितामह भीष्मांचं नाव इतक्या विकल आणि विपरीत परिस्थितीतून याची कृष्ण भक्ती जरा सुद्धा ढळमळली नाही. ठीक आहे. सूत महाराज म्हणतात, कृष्ण एवं भगवती मनोवाग दृष्टिवृत्तिभिः आत्मन्यात्मानमावेश्य सोंतश्वास उपारमत. भगवान श्रीकृष्णाकडे बघत बघत पितामह भीष्मांनी आपला प्राणत्याग केला आणि त्यांच्या शरीरातली निघाली आत्मन्यात्मानमावेश्य. हृदयामध्ये दिव्य ज्योत पितामहांची निघाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या सोंत श्वास उपारमत. दिव्य तेज कृष्णाच्या शरीरात विलीन झालं आणि पितामह भीष्मांनी आपला श्वास थांबवला. संपद्यमानमाज्ञाय भीष्मं ब्रह्मणि निष्कले सर्वे बभूवुस्ते तूष्णीं वयांसी वदिनाद्यये तत्र दुन्दुभयो नेदुर्देवमानमवादिताः सशंस साधवो राज्ञा आत्पेतु पुष्पवृष्टयः. आकाशातनं देवांनी पुष्पवृष्टी केली. युधिष्ठिरकारयित्वा मुहूर्तं दुःखितो भवत् तुष्टुवर्मनयो दृष्टा कृष्णं तद्गुह्यनामवे ततस्ते कृष्णहृदया स्वाश्रमान् प्रययुः पुनः ततो युधिष्ठिरो गत्वा सह कृष्णो गजाह्वयम्. आता धर्मराज युधिष्ठिराला कळलं कृष्ण कोण आहे. साष्टांग नमस्कार केला आणि आता याच्यानंतर चकार राज्यम धर्मेण पितृपैतामहं विभू. त्या ठिकाणी धर्मराज युधिष्ठिर राज्यकारभार करू लागले आणि ते करू 15 मिनिट अजून वेळ आहे. ते करू लागले त्याबरोबर भगवान श्रीकृष्णांनी द्वारका गमन केलं. द्वारकेला परत गेले. द्वारकेला गेल्यावर द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं सगळ्या गोप गोपिकांनी अत्यंत सुरेख सन्माननीय स्वागत केलं. इकडे 7 महिने पूर्ण झाले. परीक्षित राजाचा जन्म झाला आणि परीक्षित राजा मृत जन्माला आला. नेलेलं बाळ. हाहाकार मचला. सगळेजण घळघळा रडू लागले. 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी धर्मराजाला सम्राट पदाचा अभिषेक झालेला मी आता घरावर शोक काळा पसरली. मृतपुत्र उत्तरा पसरली. कृष्णाला बोलवण्यात आलं. हे कृष्ण, हे कृष्ण, या 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 या. आणि त्यावेळा भगवान श्रीकृष्ण आले आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. श्रीकृष्णाने ते बाळ, नेलेलं बाळ हातात उचललं. ही कथा भागवतात नाही, महाभारतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगत असताना अनेक ग्रंथांचे प्रसंग एकमेकांमध्ये हे करून सांगत प्रगट झालं. भगवान श्रीकृष्णाने ते बाळ हातात घेतलं, असं सूर्याच्या समोर दाखवलं आणि सांगितलं, मी वासुदेव कृष्ण जर उभ्या आयुष्यामध्ये कधी खोटं बोललो नसेल तर हे बाळ जिवंत हो. मी वासुदेव कृष्ण जर 16,108 स्त्रियांचा पती असून सुद्धा जर मी अखंड ब्रह्मचारी असेल आणि माझं ब्रह्मचर्य भंग पावलं नसेल तर हे बाळ जिवंत हो. म्हटल्याबरोबर बाळ रडायला. परीक्षित राजाचा जन्म झाला. सर्वांना अत्यंत आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाने उच्चारलेले हे 2 पण किंवा या 2 प्रतिज्ञा श्रीकृष्णाच्या सगळ्या जीवनाचं रहस्य खोलणारे आहेत.
16,108 नारी भोगून श्रीकृष्ण ब्रह्मचारी आणि भगवान श्रीकृष्ण कधी सुद्धा खोटं बोलले नाहीत. त्या 2 फळावर परीक्षित राजा प्रकट झाला. प्रकट झाल्याबरोबर या बाळाने 7 महिनेपर्यंत गर्भामध्ये एकटा नव्हता. परीक्षित राजा आईच्या गर्भात 7 महिने एकटा. त्याच्याबरोबर कसं एक जोडवा भाऊ होता त्या पोटात, त्याचं नाव होतं भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून 7 महिने गर्भामध्ये अंगुष्ठ मात्र, भागवतात तसं वचन आहे. ते वचन पहा काय म्हणतात. मातुर गर्भगतो वीर सतदा भ्रूनंदन ददर्श पुरुषं कश्चित् दह्यमानोऽस्त्र तेजसा अंगुष्ठ मात्र ममलं स्फुरत मौलिनं अपिच्च दर्शनं श्यामं तरित् वाससं अच्युतं श्रीमद्दीर्घ चतुर्बाहुं तप्त कांचन कुंडलं शतजाक्षं गदापाणिमात्मानं सर्वतोषितं परिभ्रमन् मुल्काभं भ्रामयन्तं गदामुहुः अस्त्रतेजस्व कथया निहारमिव गोपतिः विदमन्तं सन्निकर्षे पर्यवेक्षतक इत्यसौ. कितीतरी श्लोक आहे. परीक्षित राजाने 7 महिने गर्भामध्ये शंखचक्र गदापद्म धारण केलेल्या सुदर्शन चक्रधारी भगवान श्रीकृष्णाला 7 महिने बघितला. अंगुष्ठम मात्रम ममलम आणि अंगठ्या एवढा सर्वत्र बघितलं गर्भामध्ये. 7 महिने जुळवा भाऊ आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परीक्षित राजा एकमेकाचे जुळे भाऊ आहेत. कारण 7 महिने समान गर्भवास भोगला, मिळून जॉईंट व्हेंचर, दोघांनी मिळून गर्भवास आणि जे गर्भवास भोगतात ते एकमेकांचे जुळे भाऊ असतात. म्हणून परीक्षित राजा आणि भगवान श्रीकृष्ण एकमेकांचे जुळे भाऊ आहेत. परीक्षित राजा जन्मला दिसायला कसा होता? पंडू महाराजांसारखा. जणू काही साक्षात पंडूच जन्माला आला. कुंती एकदम लाजली. त्याचं नाव ठेवलं विष्णुराज. पण मेलेला जन्मला, पण भगवान श्रीकृष्णाने त्याची रक्षा केली म्हणून त्याचं नाव पडलं परीक्षित. परीक्षित त्याचं नाव नाही आहे, त्याचं नाव आहे विष्णुराज. पण तरी त्याचं नाव पडलं परीक्षित. अनेक ब्राह्मण आले आणि भागवतामध्ये कमीत कमी 25-30 श्लोक आहेत. परीक्षित राजाचं वर्णन करणारे, ब्राह्मणांनी आशीर्वाद देताना वर्णन करण्याचे विपुल श्लोक भागवतात उपलब्ध आहे की हा राजा कोणासारखा आणि कसा होईल. त्यानंतर विदुर महाराज आले. धृतराष्ट्र आणि गांधारीला 36 वर्ष होऊन गेले बरं का. 36 वर्ष झालेले. महाभारत युद्धाच्या 36 वर्षानंतर विदुर काका पुन्हा परत आले. आल्यावर धृतराष्ट्र गांधारीला रागवले आणि सांगितलं की ज्या पांडवांची जन्मभर वैर केलं, तुमचे सगळे मुलं मेले, तरी अजून त्यांचं दिलेलं अन्न खात तुम्ही इथे बसता आहात. तपस्या बिपस्या करायला बनात जाणार आहात का नाही का, चिपकूतच बसणार आहात. आणि विदुर काका यांना घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर रुद्रप्रयाग नावाचं क्षेत्र आहे हिमालयामध्ये, बद्रीनारायणाला जाताना. त्या रुद्रप्रयाग क्षेत्रावर झोपडी बांधून दिली. ती झोपडी पेटली आणि त्याच्यामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी जळून भस्मसात झाले. विदुर काकांनी सुद्धा त्या ठिकाणी देहविसर्जन केला. धृतराष्ट्र तिथे होता, युधिष्ठिर तिथे होता. त्यांनी अंत्येष्टी संस्कार केला, परत आले. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांनी मिळून 36 वर्ष राज्य केलं. महाभारतानंतर 36 वर्षपर्यंत भगवान श्रीकृष्ण जिवंत होते. युधिष्ठिरांनी या 36 वर्षामध्ये दर 12व्या वर्षी एक राजसूय यज्ञ केला. प्रत्येक यज्ञाच्या वेळा भगवान श्रीकृष्ण सहपरिवार पांडवांकडे आले. आणि जेव्हा 3रा राजसूय यज्ञ पूर्ण झाला तेव्हा अर्जुन म्हणाला की मी जातो द्वारकेला, कारण आता काही काम नाही आहे, अलबेल झाला आहे सगळं. आणि तिथे गेल्यानंतर एक दुःखद घटना घडली. यादवांच्या कुळामध्ये कृष्णाचा पुत्र साडी नेसला आणि संतांचा अपमान करतो. सकाळचं
संतांचा अपमान केला तर काय होत. आणि संतांपुढे जाऊन म्हणाला, ही आमची गर्भवती आहे, सून आहे आमची, तिला मुलगा होईल का मुलगी होईल. संतांनी सांगितलं, मुसळ होईल आणि तुमचा यादव कुळाचा नाश करेल. संतांच्या अपमानामध्ये यदुवंशाच्या नाशाचे बीज रोवलेले आहेत. ठीक आहे, साडी सोडली तसं मुसळ बाहेर पडलं. कुठे लपवावं. वस्तुतः कर्म कोणतेही करा, कृष्णाला अर्पण करावे. पण ह्या मूर्खांनी कृष्णपुत्र असून सुद्धा कृष्णाला ते मुसळ नेऊन नाही दिलं, ते उग्रसेनाला नेऊन दिलं. आणि उग्रसेन पण कसा पहा म्हातारा, त्याने सांगितलं कृष्णाला नका सांगू, याचं चूर्ण करा आणि समुद्रात फेकून द्या. पण कृष्णाला कळलं. आणि आता सगळीकडे अपशकुन सुरू झाले. रक्ताचा पाऊस काय पडू लागला आणि सगळ्यांच्या जांघा, डोळे, भुजा फडफड फडफड करू लागला, हृदय धडकू लागलं. आणि मग भगवान श्रीकृष्ण सगळ्या यादव कुळाला सांगतात की तुम्ही ब्राह्मणाचा अपमान केला, या पापाचं प्रायश्चित्त केला आणि तुम्हाला सगळ्यांना चंद्रतीर्थावर, सोमनाथाच्या तिकडे चंद्रतीर्थावर चलायला पाहिजे. त्या तीर्थावर मला भालका तीर्थ म्हणतात, भालका, द्वारकेच्या जवळ. त्या भालका तीर्थाच्या ठिकाणी कृष्ण घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ब्राह्मणांना दान वगैरे सगळं केलं. आणि तरीसुद्धा दान धर्म दक्षिणा झाल्यावर यादवांची बुद्धी फिरली आणि त्यांनी एकमेकांच्या अंगावर शस्त्र उचलले आणि त्याच्यामध्ये 56 कोटी यादव एकाच दिवशी भस्मसात झाले. फक्त 10 यादव शिल्लक राहिले, सगळे म्हणजे. भगवान श्रीकृष्णाचा मातली नावाचा जो रथाचा सारथी आहे तो द्वारकेत गेला. सांगितलं की 7 दिवसांनी द्वारका बुडणार आहे, ज्याला जिथे पळायचं त्यांनी तिथे पळा. अर्जुनाला कळलं तसं अर्जुन धावत आला, पण येऊन काही उपयोग नाही झाला. भगवान श्रीकृष्णाने, बलराम दादाने आपला लीला देह विसर्जन केला होता. निमित्त कृष्णाच्या देह विसर्जनाला एक साधा धनुष्याचा बाण ठरला. त्या मुसळाचा बाण, चिपेचा बाण बनलेला जरा नावाच्या व्याध्याने तो बाण हरणाचं तोंड समजून भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला बाण मारला आणि भगवंतांनी निजलोक लीला संपवली. लीला संपवल्यावर शरीर होतं, व्याध पायाशी पासून ढसा ढसा रडत होता. मातली अर्जुनाला आणायला गेला, तो मातली तिथे आला, सोबत अर्जुन आला. आणि अर्जुन आल्यावर जेव्हा ही गोष्ट तिथे जाऊन कळली तेव्हा श्रीकृष्णाच्या 8ही पटराण्या तिथे आल्यात. भगवान श्रीकृष्णाला अगुर नावाच्या झाडाच्या लाकडामध्ये अग्निदाह संस्कार करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाचं प्राणोत्क्रमण फाल्गुन वद्य अमावास्याच्या रात्री 2:32 झालं. सूर्योदयित दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा नावाचा दिवस आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला अग्निसंस्कार झाला आणि त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या 8ही पटराण्या रुक्मिणीसह भद्रेपर्यंत सगळ्याच्या सगळ्या गणांनी अग्निभक्षण करून सती जाऊन भगवान श्रीकृष्णाची लीला संपली. भगवंताचा अग्निसंस्कार झाल्यावर भगवंताची जी पाठ आहे ही पाठ जळली नाही, कच्ची राहिली. आणि म्हणून जरा नावाच्या व्याधाने जो भाग शरीराचा कच्चा राहिला श्रीकृष्णाच्या शरीराचा, तो घेऊन समुद्रामध्ये उडी मारली आत्महत्या करायला. आणि तो पोहत पोहत असतानाच अर्धप्रदक्षिणा करत जगन्नाथपुरीच्या भागापर्यंत येऊन पोचला. त्या ठिकाणी नील पर्वताच्या ठिकाणी तो आला आणि त्यांनी त्या वस्तूची स्थापना केली. पुढे ते स्थान जगन्नाथपुरी या नावाने प्रसिद्ध झालं आणि त्या ठिकाणी जगन्नाथ नावाचा जो भगवान आहे त्याची जी बिंबीची जागा आहे त्या ठिकाणी हा भगवान श्रीकृष्णाचा अस्थिभाग, त्याला ब्रह्मद्रव म्हणतात, तो ठेवण्यात आला. तो आजही तिथे सुरक्षित आहे. ज्या वर्षी आषाढ मास अधिक येतो त्या वर्षी हे जगन्नाथपुरीचं लाकडाचं जे जुनं कलेवर आहे ते नष्ट करतात, नवीन कडुलिंबाच्या झाडाचं नवीन लाकडाचं कलेवर बनवतात
आणि त्या नाभीमधला तो द्रव ब्रह्मद्रव काढतात, नवीन त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करतात. यावर्षी आषाढ मास अधिक होता म्हणून याच वर्षी जगन्नाथाचं नवीन कलेवर प्रतिष्ठापित झालं, जुनं कलेवर विसर्जन करण्यात आलं आणि त्याची पुन्हा प्रतिष्ठापना होते. द्वारकेला कृष्ण आणि जगन्नाथपुरीलाही कृष्ण, या ठिकाणी बलराम, सुभद्रा आणि कृष्ण अशी रत्नमंचपावर या 3 देवांची स्थापना झालेली आहे. इकडे अर्जुनाला कृष्ण गेल्याचं दुःख झालं आणि हाय हाय करत होता. तो त्यावेळेला कृष्णाने केलेली आज्ञा त्याच्या लक्षात आली की जे तुझ्याबरोबर महिला येऊ शकतील त्या महिलांना घेऊन तू हस्तिनापूरला जा. म्हणून अर्जुन द्वारकेतल्या अनेक महिलांना बरोबर घेऊन हस्तिनापूरला जायला निघाला आणि रस्त्यामध्ये बिचाऱ्याला सगळ्या दरोडेखोरांनी लुटलं. कृष्णाच्या स्त्रिया सामान्य दरोडेखोरांनी लुटून गेल्या. हे अर्जुनाला सहन नाही झाले. ज्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये घडी घडी महाबाहू महाबाहू म्हणतात, तो अर्जुन श्रीकृष्णाची एक पण स्त्री, एक पण कन्या वाचवू नाही शकला. शोक दुःख करत एकटा हस्तिनापुरात पोहोचला. आणि ही गोष्ट पांडवांना सांगितल्या. सगळ्या पांडवांनी ठरवलं जिथे कृष्णच नाही तिथे आपला आता जगायचा अधिकार नाही. आणि म्हणून सगळे पांडव द्रौपदीसह प्रायोपवेशन पूर्वक आणि महाप्रस्थान यात्रेच्या निमित्ताने मरेपर्यंत हिमालयामध्ये चालत राहायचं हे व्रत घेऊन हिमालयाच्या दिशेने निघून गेले. आणि आता परीक्षित राजा त्यावेळेला 36 वर्षाचा होता आणि म्हणून त्यांनी परीक्षित राजाला राजा केलं आणि हे सगळेचे सगळे लोक त्या ठिकाणी निघून गेले. हे निघून गेल्यावर आता परीक्षित राजा राजा झाला आणि परीक्षित राजाने आता समाजाची आणि धर्माची घडी बसवायचं ठरवलं. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की धर्म आणि पृथ्वी दोघंही कलीपासून आहत आहेत, दुःखी आहेत. आणि म्हणून त्यांनी धर्माची आणि पृथ्वीची घडी बसवली. उत्तराची पुत्री इरावती हिच्याबरोबर परीक्षित राजाने लग्न केलं आणि परीक्षित राजाला एकूण 4 मुलं झाली. आता ज्यावेळेला हे सगळं घडत होतं, कलीचं दमन परीक्षित राजा करत होता. आणि त्यातही महत्वाची गोष्ट जी ऐतिहासिक सत्य आहे, यदुकुलामधले सगळे मेले खरं, पण भगवान श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न रुक्मिणीपासून झालेला तो मेला. त्याचा मुलगा अनिरुद्ध तो पण मेला. आणि त्याचा जो मुलगा होता तो तेवढा एकटा शिल्लक राहिला, वयाने लहान होता. आणि म्हणून त्याला बरोबर घेऊन बरीच मंडळी वृंदावन मथुरेच्या दिशेने निघाली. आणि वृंदावन मथुरेच्या दिशेने निघाल्यानंतर गर्गाचार्य हे बरोबर होते आणि परीक्षित राजांनी धन पुरवलं आणि वृंदावन, मथुरा, बरसाना, नंदगाव, गोकुल हे सगळे स्थान गर्गाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परीक्षित राजाच्या संपत्तीच्या आश्रयाने पुन्हा एकदा उभे झाले. उद्धव त्यांच्या बरोबर होते. उद्धवाने ती सगळी घडी बसवून पण दिली आणि तिथनं उद्धव हे पुढे हिमालयाच्या दिशेने निघून गेले. इकडे परीक्षित राजा कलियुगाला दमन करण्याकरता एक दिवस बाहेर निघाला असताना त्याला गाईला छळणारा, बैलाला छळणारा कली अचानक जंगलात भेटला. आणि म्हणून यांनी त्याच्या अंगावर शस्त्र उपसलं. कली म्हणाला, मला मारू नको, मी फार कामाचा माणूस आहे. अरे म्हणे, तू अधर्माचा सहाय्यक आहे, तुला ठार मारला पाहिजे. म्हणे, नको नको, सध्या माझं राज्य आहे, तू आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण राज्य माझं आहे, मला काहीतरी तर जागा दे. मला ब्रह्मदेवानी पाठवलाय, ठीक आहे. आणि म्हणून त्याला 4 स्थान दिले. जुवा जिथे खेळला जातो द्यूत क्रीडा, दारू जिथे पिला जाते ते मदिरालय, स्त्री संघ जिथे केला जातो ते वेश्यालय, आणि जानवर जिथे कापली जातात तो खाटीकखाना, हे 4 जागा कलीला राहायला दिल्या. त्याबरोबर कलीचे 4 भाऊ तिथे जाऊन घुसले. अधर्म रूपाने ते तिथे निवास करू लागले. खोट, मद, काम
आणि वैर हे रजोगुणाचे 4 प्राणप्रिय पुत्र हे त्या ठिकाणी बसून गेले. करी म्हणजे आता मला राहायला जागा नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी एक जागा म्हणून सुवर्ण या जागेमध्ये परीक्षित राजाने कलीला राहायला जागा दिली. या ठिकाणी तसा भागवतामध्ये सुस्पष्ट तशा पद्धतीचा उल्लेख नाही आहे. पुनश्च याचमानाय जात रूप मदात प्रभु ततो दूतं मदं कामं रजो वैरं च पंचमं अमूनि पंचस्थानानि यधर्म प्रभावत् कली औत्तरे येन दत्तानि न्यवसत् निदेशकृत असं वाक्य. याचा अर्थ अधर्माच्या संपत्तीमध्ये कधी राहतो हे खरं वाक्य आहे. इथे सुवर्ण नावाचा जो शब्द लिहिला आहे आणि दॅट इज कॉम्प्लिकेटेड, ती मला मान्य नाही. तर कसा उल्लेख भागवतात भागवतकारामध्ये जो उल्लेख आहे त्यामध्ये अधर्माची संपत्ती हा उल्लेख आहे. जिथे जिथे अधर्म संपत्ती असेल तिथे कली राज्य करेल असं. आता परीक्षित राजा दुष्टाच्या संगतीला स्थान देता झाला म्हणून त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि एक दिवस शमिक मुनीचा तहान लागलेला पाणी 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 म्हणून तहान लागलेला पाणी मागणारा परीक्षित राजा शमिकाच्या आश्रमात आला. आश्रम रिक्त आहे, कोणी नाही आश्रमात, पाणी कोणी द्यायला नाही आहे. शमिक मुनी ध्यानस्थ आहेत आणि म्हणून याचा अहंकार जागा झाला. आणि अहंकार जागा झाल्यावर मला पाणी कोणी देत नाही, माझ्या पैशाच्या भरोशावर आश्रम चालवतात, आणि म्हणून शेजारी बाहेर पडलेला मेलेला साप उचलून त्याच्या गळ्यात घातला. दॅट इज आयडेंटिटी. हे कळावं जागं झाल्यावर शमिक मुनीला की कालावर राज्य करणारा राजा परीक्षित आहे. सर्प हा काल आहे आणि त्याला सुद्धा ठेचून तुझ्या गळ्यात टाकायचं सामर्थ्य परीक्षित राजात आहे. परीक्षित राजा हा कालाचा काल आहे, त्याच्याशी तू खेटे घेतले आहे असं आव्हान मेलेला साप करून मेलेला साप त्याच्या गळ्यात टाकून परीक्षित राजाने दिलं. हे शृंगीला कळलं आणि शृंगीने श्राप दिला. शृंगी त्यावेळेला कौशिकी नावाच्या नदीमध्ये स्नान करत होता. त्याने हातात पाणी उचललं. तिने सांगितले एतिरंगित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दभ्यंगति स्वकुलांगारम चोरितो मे तद्रुहम. हे कुलांगार, हे दुष्ट नीच परीक्षित राजा, तू स्वतःला कालाचा काल समजावा निघालायस काय? कुलांगार आहेस. तुझ्या कुलामध्ये ब्राह्मणाची सेवा लिहिली होती, तू त्या ब्राह्मणाला भ्रष्ट करायला निघालाय. जा, मी तुला श्राप देतो की आजच्या 7व्या दिवशी तक्षक सर्प तुला दंश करेल आणि तुला मृत्यू प्राप्त होईल. शमिक मुनीने शृंगीला रागवलं, पण ब्राह्मणाचा श्राप खोटा नाही ना होऊ शकत. आणि म्हणून संदेश पाठवला की उद्यापासून 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. परीक्षित राजा सावध झाला आणि मरण येण्याच्या पूर्वी गंगा किनारी मरण यावं म्हणून परीक्षित राजा गंगा किनारी प्रायोपवेशनपूर्वक बसलेला. परीक्षित राजा 7 दिवसांनी मरणार आहे हे पाहिल्याबरोबर सगळेजण धावत धावत त्याच्या पुढे सगळे संत महंत येऊन बसले. प्रत्येकाला प्रश्न विचारतो, परीक्षित राजा मला क्षमा करा, मला क्षमा करा, मी आता 7 दिवसांनी मरणार आहे. माझ्यासारख्या मरण धर्माने काय केलं म्हणजे बरं होईल हो? सगळेजण म्हणतात 7 दिवसांनी तू मरणार, आमच्याजवळ काही उपाय नाही, कसं होईल काय होईल? तेवढ्यामध्ये शुक महाराज तिथे येतात आणि शुक महाराजांना हाच प्रश्न विचारला. आणि शुक महाराजांनी परीक्षित राजाला जे 7 दिवसात उद्धाराचं साधन सांगितलं त्याला श्रीमद भागवत म्हणतात. तिथे पहिला स्कंद भागवताचा समाप्त झाला. कायद्यानुसार पहिल्या दिवशी 4था स्कंद संपायला